हा हो बरंच आहे खाली तर बघ की कशा आहेत. आतासाठी काय चाललंय आजीचं हे सोलायला लागले. त्यासाठी काय बनवले गुळपोळी. आंघोळ पांघोळ झाली माझी आणि आई आता श्रीसाठी ते टिफिनला द्यायला मकाची कणसं असतात ना तर ते सोलतीये. उकडवून घेतले आणि इकडे छानपैकी छोटासा उत्तप्पा बनवला त्यासाठी इथे एक बनवलं. तर या इथे तयार झाला आपला छोटूसा उत्तप्पा. बऱ्याचदा आकाराचा फरक लहान मुलांना पडतो. खूपदा मुलं असं म्हणतात की मोठ्या साईजमध्ये नको किंवा मग त्यांना थोडे वेगवेगळे शेप जे असतात ते जास्त अट्रॅक्ट करतात आणि खूप साऱ्या जणींच्या मनामध्ये असं असतं की आपल्या मुलांनी जास्त खावं, पौष्टिक खावं आणि जे पौष्टिक असतं ते दिसायला तितकं टेम्पटिंग नसतं. तर तेच जेवण पण थोडं वेगळ्या पद्धतीने आपण बनवलं आणि आलटून पालटून जर दिलं तर मुलं खूप आवडीने खातात. हा माझा अनुभव आहे. बऱ्याच जण खूप लकी आहेत की ज्यांची मुलं सगळ्या भाज्या, सगळी पदार्थ, सगळी फळं खातात. पण काही जणींच्या बाबतीत हे असं होत नाही. तर त्यांच्यासाठी ही ट्रिक बेस्ट राहील असं मला वाटतं. जनरली मोठ्या साईजचे आणि थोडेसे जाडसर उत्तप्पा देण्याचा आपल्या सगळ्याच आयांचा प्रयत्न असतो का तर जास्त खाल्लं जावं. पण तेच वेगवेगळ्या शेपमध्ये किंवा लहान साईजमध्ये 2 जरी दिले तरी मुलं पटकन संपवतात. आणि या इथं आता माझ्या चपात्या पण होत आलेल्या आहेत. आतासाठी काय चाललंय आजीचं हे सोलायला लागले. याला ती सामान मीठ, चाट मसाला टाकून थोडं जरा हलवून देवलं. त्याला जरा टेम्पटिंग बनवायचं चाललंय तिचं. ती म्हणत होती असंच नको द्यायला, चाट मसाला आणि ते महाद्वार रोडला मिळते तसं दे. आणि सध्या श्रीकृष्णाचं चालू आहे, ऐकत ऐकत आई करायला लागलं. हो आणते की लिंबू, त्याच्यावर लिंबू पिळून द्यायचं म्हणते आई श्रीला. महाद्वार रोडच्या तिथे बऱ्याचदा हे कॉन्टेस्ट केलेलं आहे, त्या पद्धतीने बनवायचं चाललंय. कणीस उकडून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं त्याच्यामध्ये थोडंसं बटर पण आपल्याला टाकायचं आहे. मीठ अगोदरच मी घेतलेलं पण थोडंसं आपल्याला टाकावं लागेल. त्यानंतर थोडं लाल तिखट आणि चाट मसाला आणि लिंबू पिळून घ्यायचं आणि त्यामध्ये मेल्ट केलेलं बटर घातलं की त्याची चव खूप जास्त द्विगुणित होते. हवं तर थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता पण जर असं बेतानी, कारण की ऑलरेडी आपण कणीस उकडून घेताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून त्याला एका छोट्याशा डब्यामध्ये देते मी. हे ब्रेकफास्टसाठीचा त्याचा टिफिन तयार आहे आणि जेवणाचा टिफिन चपाती भाजी असेल. चपाती भाजी आणि 2 खारका. तुम्ही तुमच्या मुलांनी टिफिन संपवावा यासाठी काय काय आयडियाज करतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांग. सध्या जी माझी सिच्युएशन आहे म्हणजे आता गेले 9 महिने मी कंटिन्युअसली दूध 2 टाइम घेते प्रोटीन टाकून. तर त्यासाठी सुद्धा मला म्हणजे कंटाळल्यासारखं झालं होतं. पण आता माझ्याकडे ऑप्शन असणार आहेत नारळाचं दूध किंवा बदामाचं दूध. ते मी घरच्या घरी बनवू शकणार आहे. सोया मिल्क तर प्रचंड महाग आहे मार्केटमध्ये, तुम्हाला माहिती आहे. तर हे अगदी विनासायास झटपट कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते. शिवाय लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते गरजेचंच आहे आणि आपल्या फॅमिलीमधल्या सगळ्याच मेंबरना आपण कधीतरी हे असं बनवून दिलं तर थोडासा चेंज होतो. रेग्युलर तेच ते दूध पिऊन मुलं कंटाळून जातात. तर त्यासाठी तर चला आता मी तुम्हाला बदामाचं दूध श्रीसाठी बनवून दाखवते. तर माझ्यासाठी मी बनवणार आहे नारळाचं दूध. तर चला. तर हे आहे अगारोचं रिजन्सी ऑटोमॅटिक नट विगन मिल्क मेकर. हे आपल्याला रिसीव्ह होतं 600 वॉटच्या पॉवरफुल मोटरसोबत. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे विगन मिल्क आणि ज्युसेस सुद्धा बनवू शकतो. शिवाय पाणी पण गरम करता येतं. त्याच्या आतला पॉट स्टेनलेस स्टीलचा आहे, 600 ml कपॅसिटीचा आहे आणि मधल्या ज्या ब्लेड आहेत त्या सुद्धा खूप शार्प आहेत, स्टेनलेस स्टीलच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला खूप स्मूथ असं विगन मिल्क रिसीव्ह होतं. वरच्या बाजूला झाकणावरती या इथं स्टीम वेंट दिलं गेलेलं आहे. आता मी तुम्हाला याचे वेगवेगळे फंक्शन्स दाखवते. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल सोया मिल्क, ज्यूस, वॉटर, नट मिल्क, सिरियल्स आणि क्लीन. त्यासोबत खाली फंक्शन आणि कॅन्सलचं सुद्धा बटन दिलं गेलं, ज्याचा वापर करून तुम्ही फंक्शनमधनं स्विच करू शकता.
यातल्या ज्या पण ऑप्शनला तुम्ही प्रेस करून थोडा वेळ थांबाल तर लगेचच ते सिलेक्ट होतं आणि त्यानंतर हे नट मिल्क मेकर स्टार्ट होतं. कोणत्याही वेळी तुम्ही फंक्शन बटनवरती क्लिक करू शकता फंक्शनला कॅन्सल करण्यासाठी. जर तुम्ही फंक्शन काही वेळानंतर शेड्यूल करणार असाल तर तुम्हाला या इथं प्री सेट टायमर दिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही हा टायमर तुम्हाला 1 ते 12 तासापर्यंतचा मिळून जाईल. आणि हो, या नट मिल्क मेकर सोबत आपल्याला मिळते डिटॅचेबल पॉवर केबल, त्यासोबतच 30 ml मेजरिंग कप आणि त्यासोबत आपला जार आणि ब्लेड क्लीन करण्यासाठी एक ब्रश पण रिसीव्ह होतो. युजर मॅन्युअल सुद्धा दिलं गेलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला पाणी गरम करून दाखवते, कारण आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात सुरुवातीला उठल्याबरोबर जर आपण काही इंटेक करत असू तर जवळपास प्रत्येक जण गरम पाणी पिऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो. सकाळी उठल्याबरोबर गॅस ऑन करा, पातेलं ठेवा, त्यापेक्षा अगदी चुटकीसरशीत एखादं काम करेपर्यंत आपलं पाणी गरम होतं. आता या इथं मी तुम्हाला बदामाचं दूध बनवून दाखवते. हे रात्रभर भिजत घातलेले बदाम होते, त्याचं साल काढून घेतलंय मी. तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चे बदाम सुद्धा वापरू शकता न सोक केलेले. याच्यामध्ये आता मी पाणी टाकलेलं आहे, त्यानंतर याचं झाकण बंद करून घेतलंय. आता आपण इथं फंक्शनवर जातोय. फंक्शनमध्ये मी नट मिल्क मेकर हे ऑप्शन चूज केलेलं आहे, त्याबरोबर तिथं टायमर पण दाखवतं आणि हे जेव्हा रेडी होतं तर बिप बिप असा आवाज करतं. ते हे बनवायला ठेवून आपण आपली बाकीची कामंसुद्धा करू शकतो, म्हणजे ॲट अ टाईम तुमचे 2-3 कामं इझिली होतात. आणि हे चाळून घेतलं तर गाळणीने तुम्हाला वरच्या बाजूला दिसेल एक छानपैकी असा स्क्रब तयार होतो, तर तो तुम्ही तुमच्या ओठांसाठी वगैरे सुद्धा यूज करू शकता. तयार झालं आहे आपलं बदामाचं दूध. या इथे बदाम मिल्क रेडी आहे आणि रिअल दूध असतं ना अगदी तसं दिसतंय. खरंच खूपच भारी. हो, आणि हे स्त्रीसाठी बनवलंय मी बदामाचं आणि माझ्यासाठी बनवणार आहे नारळाचं. नारळाचं दूध बनवण्यासाठी या इथं ओला नारळ घेतलेला आहे मी, साधारण छोट्या 2 वाट्या. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. मिनिमम किंवा मॅक्स लेवलपर्यंत तुम्ही पाणी घेऊ शकता. झाकण लावल्यानंतर परत फंक्शनवर जाऊन नट मिल्क हे ऑप्शन मी चूज केलेलं आहे. प्रत्येक फंक्शनचा स्वतःचा एक टाइम आहे जो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. दूध तयार झाल्यानंतर 10 वेळा बिप बिप असा आवाज येतो, तेव्हा आपण ते बंद करायचंय आणि त्यानंतर छानपैकी असं शोधून घ्यायचं. हा वरचा जो चोथा आहे तो ॲज अ बॉडी स्क्रब म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. या इथं मस्त असं नारळाचं दूध रेडी झालेलं आहे आणि मला तरी खूप विशेष वाटतंय. लिटरली आपल्या दुधासारखं दिसतं. तर या इथं ना मी सोयाबीन जे आहेत तर ते छानपैकी भिजू दिले होते आणि मस्त आता फुगलेत पण पाहू शकता. सोया मिल्क बनवताना कच्चे सोयाबीन अजिबात वापरायचं नाही, ते छान असं सोक झालं पाहिजे. याचं सोया मिल्क बनवते. सध्या खूप जास्त पॉप्युलर असलेलं आणि मार्केटमध्ये अतिशय महाग मिळणारं सोया मिल्क मी बनवते. त्यासाठी छोटे 2 मेजरिंग कप मी सोयाबीन रात्रभर भिजत घातलेले होते ते याच्यात टाकले. त्यानंतर पाणी टाकलेलं, त्याचं झाकण लावून घेतलं. त्यानंतर फंक्शनमध्ये सोया मिल्क हे फंक्शन मी सिलेक्ट केलेलं आहे. टायमर 28 मिनिटाचा लागतो, तेवढ्या वेळात तुम्ही तुमचं दुसरं कुठलंही काम करून घेऊ शकता. बरेचसे जण आता व्हीगन मिल्ककडे वळलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन असणार आहे. त्यामुळे सगळ्या लिंक्स मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इथं आपलं सोया मिल्क रेडी आहे. अगारोचं हे नट मिल्क मेकर क्लीन ऑप्शन सोबत आपल्याला मिळतं, त्यामुळे मग याच्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी टाकून 1 ड्रॉप डिशवॉश लिक्विड जरी टाकलं तरी चालतं. आणि त्यानंतर यातलं आपल्याला फंक्शनवर जाऊन क्लीन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जस्ट मोजून 1 मिनिटामध्ये हे क्लीन होतं. आतल्या बाजूला तुम्ही ब्रशचा सुद्धा यूज करू शकता किंवा स्पॉन्जचा, परंतु बाहेरच्या बाजूने जेव्हा तुम्ही हे क्लीन करता तर त्यावेळी कोरड्या कपड्याचा आपल्याला वापर करायचा आहे. जस्ट पुसून घ्यायचं आहे. आणि याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात, एकदा चेकआउट नक्की करा. स्कूलमध्ये ना एक प्रोजेक्ट दिला आहे ना पिल्लू, काय आहे रे? की मान्सून सीझनची ड्रॉइंग काढायची आणि आपली ड्रॉइंग काढायची. मान्सून अँड मी. अच्छा, ते थीम आहे. तर इकडे बघा श्री, एक मुलगा, म्हणजे हा श्री आहे बरं का, आता जे ड्रॉ करतोय ना ते, आणि त्यानंतर मान्सूनचं पूर्ण हे काढायचं आहे. आता त्याच्या कल्पनेने तो कसा बनवतोय मला सुद्धा पाहायची उत्सुकता आहे. जेव्हा शाळेमधून अशा पद्धतीने सीझन वाईज वेगवेगळे काहीतरी टास्क दिलेले असतात, प्रोजेक्ट्स असतात, तर त्यावेळी खऱ्या अर्थाने आई वडिलांना खूप जास्त लोड असतो. कारण मुलं येतात आणि सांगतात किंवा मग आपण मेसेज वाचतो की आज हा प्रोजेक्ट आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, आणि त्यानंतर मग कसरत सुरू होते. खरं तर आई वडिलांचं जास्त याच्यामध्ये हे असतं, पण सुदैवाने श्रीच्या काही गोष्टी म्हणजे रिगार्डिंग टू ड्रॉइंग असेल किंवा काही प्रोजेक्ट्स असतील ते जास्त क्रिएटिव्ह असल्यामुळे त्याला त्या गोष्टी स्वतः करायला आवडतात. तर त्यांनी या इथं ड्रॉइंग स्वतः काढण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा एक आनंद वाटतोच. मी पण पुढे त्याला मदत केलेली आहे, परंतु
जेव्हा ते कलरिंग वगैरे होतं आणि तो खूप थकला होता हे सगळं पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करेपर्यंत वगैरे, तर त्यावेळी थोडीफार मदत मी केली आहे. हात काढ श्री. इथं एक मुलगा आहे आणि हे गवत आहे. आणखी पाऊस वगैरे काढायचा आहे का? ढग पण काढायचं. ढग पण काढायचं. तेव्हा मी तुझ्यासाठी काय बनवले, गुळपोळी. वाव, गुळ घालून स्केच वगैरे पूर्ण करून आवरून त्यानंतर मग स्कूलचं टायमिंग तोपर्यंत होत आलेलं, तर तो निघाला शाळेसाठी. त्यानंतर डिरेक्टली हा व्लॉग मी श्री शाळेतून आल्यानंतर सुरू केलेला आहे. आणि तो आल्यानंतर हातपाय तोंड धुवून थोडंसं त्यांनी खाऊन घेतलं आणि परत त्या प्रोजेक्टच्या नादी लागला. कारण कसं असतं, मुलांनी एखादी गोष्ट हातात घेतली की त्यांना असं वाटतं की नाही ते मला पूर्ण करायचंच आहे. आणि आपण कितीही सांगितलं की नाही बाळा हे नंतर कर, हे राहू दे, पण त्याचं होतं की नाही मला हे कम्प्लीट करायचंच आहे. आणि कसं सुरुवातीला स्केच कलर होते त्याच्याकडे, तर त्याच्याने त्यांनी तो ढग पूर्ण छानपणे रंगवला. पण परत त्याचा असं होतं की वॉटर कलर पाहिजेत. मग त्याला मी वॉटर कलर पण आणून दिले, इथे कॉलनीमध्येच मिळतात ते. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने त्यांनी ते मन लावून रंगवायला सुरुवात केली. आणि किती नाही म्हटलं तरी पालकांचा हात लावल्याशिवाय कधी प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीत. तसं त्यांनी पूर्णपणे हे सगळं स्केच वगैरे केलं. तुम्ही बघत असाल घर वगैरे माझ्यापेक्षा छान त्यांनी ते काढले. आणि मी त्याला फक्त साईडनी बॉर्डर वगैरे करून देते. एक झाड मी रंगवून दिले आणि माशाचे शेप वगैरे सगळं त्याचं त्यांनीच काढलेलं आहे. तर किती मुलं म्हणजे त्यांना जर वाव दिला तर क्रिएटिव्ह काही वेगवेगळं करू शकतात. आता ही जी हुडी आहे त्याच्या अंगावरची, तर त्यासाठी श्रीचं असं होतं की वेगळा कलर द्यायचा आहे मला, त्याच्यामध्ये मी वेगवेगळे शेड यूज करणार. आणि माझं असं होतं की देऊन टाकणं कॉमन कुठला तरी. कोणकोणते मिक्स केलेस? हा, आणि आता तर हे बघा, हे कलर छान नव्हता वाटत ड्रेसला, म्हणून मी येल्लो मिक्स केला, पर्पल मिक्स केला. आता लाईट येल्लो मिक्स करणार. एवढे सगळे एकच दे ना कुठला तरी छान. चांगला नाही वाटत तशी मिक्स कशाला करायला एवढे, छान वाटेल. या इथं बघा श्रीचं असं चित्र आलंय. तर श्रीने ना मान्सून आणि मी असं हे चित्र काढलंय. याच्यात थोडंसं बॉर्डर वगैरे हे करायला मी मदत केली त्याला, कारण त्यांनी ऑलरेडी ते काढलेलं होतं पेन्सिलने स्केच करून घेतलेलं. तर म्हटलं की खूप मोठं पेज आहे, तर मला फक्त ना थोडासा कलर करायला किंवा बॉर्डर करायला हेल्प कर. तर मग मी स्केचने थोडीशी. तर घरातनं निघताना ना खूप गडबड झाली. हे ड्युटीवरनं आले आणि चला आपल्याला घर बघायला जायचं म्हटले. त्यामुळे मग आहे असं पटकन तयार म्हणजे काही झालेच नाही. मी फक्त ड्रेस खाली जो होता तो वाला त्या दिवशीचा खाली एक ठेवला वर खाली करण्याऐवजी म्हणून, आणि तो वेअर केला आणि लगेचच आम्ही निघालो. है ना पिल्लू? तर आता हे चावी आणायला गेलं, बघू आता कसं आहे काय नाही. आणि पावसामुळे मग परत काही शूट वगैरे मी घरातून निघताना पण घेतलं नाही. म्हटलं आता थोडंसं थांबलो, इथं वेळ आहे तर थोडंसं घेऊया शूट. बघू, होप की चांगलं असेल आणि आपल्याला जसं पाहिजे सगळ्या सोयीसुविधा वगैरे त्याच्याने युक्त असावं अशा हिशोबानेच विचार तर केला आहे. काही गोष्टी ह्यांनी पाहिल्यात, हे येऊन बघून गेलेले आहेत, पण ते म्हटले की तुला आवडेल अशा टाईपचं आहे तर बघूया. आणि फ्लॅटमध्ये बघणार आहोत आपण. त्यांना चेंज करायला सुद्धा वेळ मिळाला नाही, कारण परत आणखी लगेचच त्यांना जायचं. म्हटले की आता पटकन बघून घेऊ आणि नंतर चप्पल काढवायचं. चल बघ. तुझी आणि बाळाची. हे काय वॉर्डरोब आहे? वाव, सुंदर आहे. हे दाखवलं नव्हतं. मी पण बघितलं नव्हतं. छान आहे ते लोकेशन. बजेटमध्ये बसेल का आपल्या? थोडं स्टँडर्ड केले, चांगले केले. लाईट अजून ते पण लागतात.
हा सगळं साहित्य बाहेर होऊन जातं. हो बरंच आहे ते खाली तर बघ की कशा आहेत थोडं खाली पण साईड आपलं व्यसन होत नाही. होतच नाही. हा मला तुझीच चिंता आहे बाबा, कसं करून ती काढून बघ खालचं काढून ही ओपन कर. बाळ लहान आहे, धूळ आहे. ओव्हन वगैरे ठेवायला. आपल्याकडे आहे का ते? हो आहे ना. छान. सुंदर केलं. किचन छान आहे का नाही? किचन लय आवडलं मला. किती इकडे शिस्त असते. हो हे इथं बघ सगळं इकडं बघितलं का सगळीकडे? श्रीबाळा तसं करून ये पिलू. स्टोरेज आहे रे. हां छान. मला आपल्या बजेटमध्ये बसावं असं वाटतं मला. मला जसं पाहायचं होतं तसं एकमेव आता आहे. आणि तुला तसा लुक आहे की नाही इथं बाहेरचा बघ की है ना. हो, खरंच की म्हणजे एकदम ऑथेंटिक हो आपण का? जरी केलं तरी. हां श्री बाथरूम नाहीये. युटिलिटी आहे रे. वॉशिंग मशीन. मशीन आणि भांडे घासायला. व्हेंटिलेशन किती भारी आहे ह्याला प्रॉपर बघ की. हो, द्यायला सुद्धा म्हणजे पाणी पण येत नाही एवढा पावसाळा असून कुठं थेंब आहे दिसतोय का बघ भिंतीला ह्याला त्याला. ह्याच्यावर एक फ्लोर आहे. किचनच्या नंतर लगेच इकडे बेडरूम आहे दुसरी. हे मास्टर बेडरूम आहे. नाहीतर आपण सगळीकडे स्क्रीन आहे, फरशी पण इतकी वेगळी. हो ते बटन चालू कर. लाईट्स ते पण लागतात. हो त्याला खाली हा ढकल आणि ढकल. हा ते त्याच्यावर लिहिलंय PUSH. पुश. इथल्या ज्या खिडक्या आहेत त्या थोडंसं वेगळ्या पद्धतीने ओपन करायच्या होत्या आणि श्रीला त्याची खूप उत्सुकता. आणि मेन म्हणजे ना आता शेवटचे काही दिवस राहिले तर त्यामुळे चाललं आहे माझं की शक्य झालं तर मी जोपर्यंत सुस्थितीत आहे तोपर्यंत जर शिफ्ट झालो तर बरं होईल ह्या हिशोबाने. पण बघू आता देवाच्या मनात काय ते. हा व्ह्यू कसा वाटला मग? रोडलाच आहे म्हणजे कसं इकडच्या बाजूपेक्षा मला इकडं व्ह्यू छान वाटतो. ही मास्टर बेडरूम म्हणजे ही बेडरूम आहे ना. मास्टर बेडरूम ही अटॅच आहे. हा एक्झॉस्ट आहे महत्वाचं आहे. म्हणजे काहीच खराबी होत नाही. छान छान. शाबास व्हेरी गुड. लाईट बंद करा सगळे. इथले पण ऑफ करा. बघितलंय आम्ही आता. श्री कसं वाटलंय तुला बरं? खूप छान. श्रीला तर आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलंय. सेम हिअर माझं तसंच आहे. पण आता फक्त त्यांनी बजेट मध्ये जर हे केलं ना तर सगळे प्रश्न आपले सुटणार. बऱ्याच जणी विचारतायत की आता 9वा महिना सुरू आहे आणि आता कशाला शिफ्ट होतेस म्हणून. पण मी जसं या अगोदर पण हे सांगितलंय की आत्ता जर नाही मी शिफ्ट झाले तर परत मग बाळ लहान असणार, परत मग कसं शिफ्टिंग ह्या गोष्टी होणार. त्यामुळे थोडीशी बाहेरची मदत घेऊन शिफ्ट व्हायचं चाललेलं, न मी काही धावपळ करता त्या हिशोबाने. आणि इथं एक मंदिर होतं, मग दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी. पर्पल कलरचा आहे शर्ट. वाव मस्त. आता पर्पल देणार आणि पर्पल आणि व्हाईट मिक्स करून. बेल्ट पण घातलाय का त्याने? हो. घरी आल्यास परत मग श्री बॅक टू रुटीन. त्याचं जे काही जो प्रोजेक्ट राहिलेला होता अर्धवट ठेवून आम्ही गेलेलो तर तो करायला त्यांनी घेतला. आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे बरोबर आहे ना इकडचा. श्रीने पिंड तयार केले. श्री थँक्यू. फायनली श्रीचं हे ड्रॉइंग कम्प्लीट झालंय. कसं वाटलंय तुम्हाला सांगा. या इथं आशा कार्यकर्त्या ज्या असतात त्या आलेल्या आहेत. प्रेग्नेन्सीचे काही अपडेट असतात किंवा कोणकोणते डोस ह्या त्या गोष्टी त्या सांगतात. शिवाय त्यांच्याकडनं प्रोटीन पावडरसुद्धा दिलं जातं बरं का, ते घेते मी. आणि आईचंसुद्धा त्यांनी BP वगैरे चेक केला. तर या नोटवरच हा व्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.